नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, बऱ्याच दिवसापासून काही माता भगिनींचे मेसेज आलेले होते, व्हिडिओच्या खाली सुद्धा कमेंट्स आलेल्या होत्या की सरळ सेवा भरती प्रक्रिया आणि अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये फॉर्म कोण भरू शकतं. तर लक्षात घ्या, या ठिकाणी फॉर्म भरत असताना आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की अंतर्गत भरती प्रक्रिया आणि सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये दोन्हीमध्ये कोणाला सहभागी होता येत असतं. तर लक्षात ठेवा, एक एक टप्प्यानं आपण त्याच्याबाबतची माहिती जी आहे ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सुरुवातीला लक्षात ठेवा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती जी आहे ती तुमच्या सर्व फ्रेंड्सला शेअर करायला विसरू नका. तुमच्या मैत्रिणी ज्या तयारी करतात त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवायला विसरू नका. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी जेव्हा आपण बघतो तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येऊन जाईल की अंतर्गत भरती प्रक्रिया ही काय असते आणि सरळ सेवा भरती प्रक्रिया काय असते ते सुरुवातीला अगोदर समजून घेऊया. ठीक आहे. जेव्हा एखाद्या विभागामध्ये आपण म्हणतो की या ठिकाणी पद भरली जात असतात, तेव्हा काही पद, लक्षात ठेवा, काही पद कशी भरली जात असतात तर पदोन्नतीने. ठीक आहे. पदोन्नतीने या ठिकाणी काही पद भरली जात असतात, त्याला आपण प्रमोशन म्हणतो. आणि काही पद जी असतात ती या ठिकाणी डायरेक्टली रिक्रुटमेंट केली जाते सरळ सेवा. ठीक आहे. सरळ सेवा या प्रक्रियेतून, किंवा त्याला आपण काय म्हणतो तर लक्षात ठेवायचं की परीक्षा घेऊन अशा प्रकारे या ठिकाणी भरली जाणारी ही पदभरती प्रक्रिया आहे. ठीक आहे. मग पदोन्नतीसाठी आता आपली जेव्हा आपण अंगणवाडी याच्यामध्ये 50-50% हा रेशो असतो, 50% पदोन्नतीने भरली जातात आणि 50% जी असतात ती सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भरली जात असतात. ठीक आहे. मग आता पदोन्नतीने म्हणजेच काय तर आपल्या अंगणवाडी मुख्य सेविकेच्या बाबत जर बोलायचं म्हटलं तर यालाच आपण काय म्हणतो आहोत तर लक्षात ठेवायचं अंतर्गत भरती प्रक्रिया. ठीक आहे. लक्षात घ्या, याला आपण काय म्हणतोय तर अंतर्गत भरती प्रक्रिया. ठीक आहे. आणि सरळ सेवा जी आहे ती सर्वांना या ठिकाणी देता येणार आहे. मग दोन्हींसाठी कोण कोण देता येणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की अंतर्गत साठी कोण पात्र असतं. ठीक आहे. लक्षात घ्या, अंतर्गत साठी कोण पात्र असतं किंवा अंतर्गत कोणाला देता येते. याच्यामध्ये पहिली तुमची पात्रता या ठिकाणी कन्सिडर केली जाणार आहे ती म्हणजे काय तर तुमचा जो अंगणवाडी सेविका या पदावरती काम केल्याचा जो काही अनुभव आहे तो या ठिकाणी किती असला पाहिजे 10 वर्ष. पुन्हा एकदा लक्षात घ्या, या ठिकाणी 10 वर्ष अनुभव जो आहे तो कोणता कन्सिडर केला जाणार आहे तर या ठिकाणी अंगणवाडी सेविका या पदावरती काम केल्याचा या ठिकाणी अनुभव हा 10 वर्ष असला पाहिजे. आणि तुमची वयोमर्यादा किती असली पाहिजे तर या ठिकाणी जर बघितलं आता नवीन GR नुसार तो 55 या ठिकाणी कन्सिडर केला जातोय, पूर्वीच्या नुसार या ठिकाणी किती होतं तर 45 नुसार. ठीक आहे. जर GR ऍज इट इज ठेवला, आता न्यायालयाने या ठिकाणी निर्णय दिलाय पण GR अजून आलेला नाहीये. ठीक आहे. तर हे वयोमर्यादा आहे. हे दोनच क्रायटेरिया जे कॅन्डिडेट पूर्ण करतायत तेच या ठिकाणी काय होणार आहेत अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र असणार आहेत. ठीक आहे. आता येऊया आपण सरळ सेवा भरती प्रक्रियेकडे. सरळ सेवा भरती प्रक्रिया जेव्हा आपण म्हणतोय, ठीक आहे, सरळ सेवामध्ये काय काय असणार आहे तर इथं लक्षात ठेवा, इथं जर बघितलं तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर पहिली अट काय आहे तर तुमची पदवी असली पाहिजे. ठीक आहे. पदवी आपण काय म्हणतो या ठिकाणी ग्रॅज्युएशन, म्हणून तुमचं कोणतीही पदवी जरी असेल तरीही तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे तर या भरती प्रक्रियेमध्ये फॉर्म भरता येणार आहे सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये. ठीक आहे. पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं मिनिमम ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, त्याच्या आतमध्ये चालणार नाहीये, त्याच्यावर किती असू द्या. ठीक आहे. अगदी PhD जरी झालेली असेल त्याच्यापेक्षा किती तुमचं क्वालिफिकेशन, मिनिमम किती असली पाहिजे, पदवी असली पाहिजे, ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. आणि वयाची अट काय आहे तर लक्षात ठेवा, इथं वयाची अट जी आहे ती प्रामुख्यानं 2 प्रवर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ओपन आणि दुसरं जे आहे त्याला या ठिकाणी काय म्हणतोय तर जो राखीव प्रवर्ग आहेत. लक्षात ठेवा, राखीव. आता राखीव मध्ये कोण कोण आले त्यामध्ये SC आलं, ST आलं, OBC आलं, SC-BC आलं, EWS आलं, हे सगळेच आणि इतर सगळेच या ठिकाणी आपण म्हणूया त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग आता ओपन साठी ही वयोमर्यादा जी आहे ती आपल्याला 38 घालून दिलेली लक्षात येऊन जाते. आणि राखीव जे आहेत, राखीवसाठी इथं जर बघितलं तर या ठिकाणी इथं 43 वर्ष वयोमर्यादा ही घालून दिलेली आपल्याला लक्षात येऊन जाते आहे. हे दोन जे कॅन्डिडेट, हे दोन या ठिकाणी ज्या काही अटी आहेत त्या फुलफिल करतील
त्यांना सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये काय होता येतं, सहभागी होता येतं. मग ते बाकी MSCIT वगैरे जे आहे तो नंतर वेळ दिला जात असतो. ठीक आहे, 6 महिन्यांचा वेळ दिला जात असतो कॉम्प्युटर नॉलेजसाठी तुम्हाला. आता लक्षात ठेवा, हे झाले अंतर्गत आणि सरळ सेवेचे क्रायटेरिया. मग आता दोन्ही भरती प्रक्रियेमध्ये सहभागी कोणाला होता येतं? ठीक आहे, दोन्ही म्हणजे अंतर्गत सुद्धा आणि सरळ सेवा सुद्धा. ठीक आहे, बघा पहिली अट, इथं तुमचं वय म्हणजे दोन्हीसाठी बरं का, दोन्हीमध्ये ज्यांना सहभागी व्हायचंय त्या ठिकाणी जर बघितलं तर वय किती असलं पाहिजे, तर या ठिकाणी तुमचं ओपन कॅन्डिडेट असाल तर 38 असलं पाहिजे. ठीक आहे, आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर या ठिकाणी वय किती असलं पाहिजे, 43 असलं पाहिजे, ज्यांना दोन्ही भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचंय त्यांच्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी तुमची पदवी पाहिजे. ठीक आहे, पदवी पाहिजे. नंतर जर बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला इथं 10 वर्ष अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका सुद्धा चालणार आहे. ठीक आहे, अंगणवाडी सेविका या पदावर काम करण्याचा 10 वर्षाचा काय असला पाहिजे, अनुभव असला पाहिजे. अशा प्रकारे ज्या काही अटी आहेत ते ज्यांच्याकडे आहेत, म्हणजे जे ओपन मध्ये असेल तर या ठिकाणी 38च्या आतमध्ये असेल, आणि जर कॅटेगरीमध्ये असेल तर 43च्या आतमध्ये वय असेल, त्याचबरोबर त्यांची पदवी असेल आणि 10 वर्ष ज्यांचा अनुभव आहे त्यांना या अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये त्याचप्रमाणे सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येतं, फॉर्म भरता येत असतो. फक्त सरळ सेवा पदे जर बघितलं पदवी असली पाहिजे आणि 38 आणि 43 या ठिकाणी वयाची मर्यादा असली पाहिजे. आणि फक्त अंतर्गत साठी असेल तर तुमचा 10 वर्ष अनुभव असला पाहिजे आणि या ठिकाणी वयोमर्यादा जी आहे ती तुमची 55च्या आतमध्ये असली पाहिजे. या ठिकाणी जुन्या GR नुसार 45 असली पाहिजे. जर असं असेल तर आणि तर इथं फक्त अंतर्गत, हे फक्त सरळ सेवा, आणि ज्यांना दोन्हीमध्ये फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी इथं वयोमर्यादा 48-43, पदवी आणि 10 वर्षाचा अंगणवाडी सेविका या पदावरील काम केल्याचा अनुभव, एवढं या ठिकाणी असणं गरजेचं आहे. असे कॅन्डिडेट हे दोन्ही पदासाठी, दोन्ही अंतर्गत आणि दोन्ही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. आता लक्षात ठेवा, अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमामध्ये काय नेमका फरक आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये प्रामुख्याने विषय कोणते कोणते असतात बघा. अभ्यासक्रम. ठीक आहे, अभ्यासक्रम जर बघितला तर प्रामुख्याने इथं तुम्हाला पाहायला मिळतंय की इथं तुमचा गणित असणार आहे, गणित आणि बुद्धिमत्ता. ठीक आहे, त्याच्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी असणार आहे सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञान. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण या ठिकाणी म्हणूया मराठी असणार आहे, नंतर इथं असणार आहे इंग्रजी. ठीक आहे, हे जर बघितलं तर सगळ्याच परीक्षांसाठी कॉमन विषय असतात, म्हणजे तुमची महाराष्ट्रातली सगळ्या परीक्षांसाठी हे कॉमन विषय असणार आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं तर ICDS, योजना व कायदे, योजना व कायदे हा विषय याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. हे सगळे विषय या ठिकाणी सरळ सेवा आणि अंतर्गत भरती प्रक्रियेसाठी काय आहेत, कॉमनच आहेत. फक्त सरळ सेवेला याच्यामध्ये एक वेगळा विषय इन्क्लूड केला गेलेला आहे, तो म्हणजे संगणक ज्ञान. संगणक ज्ञान हा जो विषय आहे हा सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी काय केलेला आहे, नव्यानं इन्क्लूड केलेला आहे. हाच फक्त वेगळा घटक या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. बाकी अंतर्गत भरती प्रक्रिया आणि सरळ सेवा भरती प्रक्रियेचा जो काही अभ्यासक्रम आहे तो कसा असणार आहे, समान असणार आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट की फक्त अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये पेपर सेट करत असताना ते सोप्या लेवलचे प्रश्न असतील, सरळ सेवामध्ये या प्रश्नांचा दर्जा जो आहे थोडासा उच्च असणार आहे. एवढा हा बेसिकली फरक यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, एवढी गोष्ट या ठिकाणी महत्वाची लक्षात ठेवा आणि अभ्यासाला लागा. लवकरच दोन्ही प्रकारच्या जाहिराती, आता अंतर्गतला तर सुरुवात झालेली आहे, यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी इत्यंभूत माहिती दिलेलीच आहे. सरळ सेवेची सुद्धा लवकरात लवकर जाहिरात येणार आहे, ग्रामीण भागाची.
ठीक आहे. सो ती सुद्धा काय करायची, लवकरात लवकर तयारीला लागायचं आहे. आणि ज्यांची पदवी आहे त्यांनी निश्चितपणे, कारण महिलांसाठी अत्यंत सुवर्ण संधी आहे बरं का. ठीक आहे, या प्रकारचं पद अत्यंत महत्वाचं आहे आणि महिलांसाठी अगदी सेफेस्ट आणि चांगल्या पद्धतीचं पद हे तुम्हाला पाहायला मिळतंय. आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सावित्रीमाई 2.0 नावाची बॅच ही सुरू करण्यात आलेली आहे. याची फीज 2,499 रुपये आहे. 2,499 रुपये आहे. पण जे विद्यार्थी 15 ऑगस्टच्या अगोदर, स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर या ठिकाणी बॅचला ऍडमिशन घेतील त्यांना यामध्ये इथं ही बॅच जी आहे 1,999 रुपयामध्येच उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही या ठिकाणी काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आणि तयारीला लागा. मिळालेल्या वेळेचं संधीचं सोनं या ठिकाणी करणं आपलं काम आहे. आणि ही संधी पुन्हा पुन्हा चालून येत नाही. ही भरती प्रक्रिया दरवर्षी राबवली जात नाही. एकदा भरती प्रक्रिया आली, पुढचे 5-6 वर्ष तरी मिनिमम या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविकेच्या जागा भरल्या जात नाहीयेत. त्यामुळे आत्ताच संधी आहे, पुन्हा या ठिकाणी संधी येणं शक्य नाहीये. पुढे 5-6 वर्षांनी म्हणलं तर आपण जवळपास एज बार होऊन जाणार आहातच. ठीक आहे, थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.